नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडींपासून. अकोला जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्यानं 2 एकर जागेत फुलवली बागायती शेती. पपईची शेती करून मिळवलं भरघोस उत्पन्न. यवतमाळ जिल्ह्यातल्या झमाबाईंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची प्रशासनानं घेतली दखल. महसूल राज्यमंत्र्यांचे कारवाई आणि चौकशीचे आदेश. IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. हिंगोली जिल्ह्यातल्या रोकडेश्वर सूतगिरणीमध्ये काम करणाऱ्या 400 कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता. कर्ज न फेडल्यामुळे सूतगिरणीला ठोकलं सील. आडत बंद करण्याच्या विरोधात आडते आक्रमक. आजपासून नाशिक जिल्ह्यात भाजीपाला आणि अन्नधान्यांचे सर्व व्यापार राहणार बंद. कांद्याच्या पुरवठ्यावर होणार परिणाम. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी प्रशासनाचे प्रयत्न. सह्याद्री आणि पश्चिम घाटाच्या कुशीत लपलंय निसर्गाचं अनुपम्य लेणं. मात्र पर्यटकांसाठी अपुऱ्या सुविधा. अवकाळी पावसामुळे बारामतीमध्ये ज्वारी बहरली. हुरडा पार्ट्यांवर ताव मारण्यासाठी दूरदूरून येत आहेत खवय्ये. एकीकडे राज्यात नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करतायत आणि अकोल्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं मात्र बागायती शेती फुलवून भरघोस उत्पन्न करण्याची अनोखी कामगिरी केली आहे. अकोल्याच्या गुणापूर गावातल्या प्रदीप पाटील या बीटेक पूर्ण झालेल्या शेतकऱ्यानं खारपानवाट्यातही शेती फुलवली आहे. शिक्षण झाल्यावरही नोकरीकडे न वळता त्यांनी खारपानपट्ट्यातील वडिलोपार्जित 2 एकर शेतीवर मेहनत घ्यायला सुरुवात केली. 2 वर्षांपर्यंत त्यांनी पारंपरिक पद्धतीनेच शेती केली. शासनानं गावात गावतलाव तयार करून दिला, पण त्या तलावाचं पाणी गावाला अपुरं पडायचं. परिणामी वेळेच्या आतच तलावाचं पाणी संपायचं. म्हणून त्या तलावात प्रदीपनं विहिरीतलं पाणी सोडणं सुरू केलं. पाणी तलावात गेल्यानं पाण्यातील क्षार कमी झाले आणि पाणी शेतीसाठी योग्य झालं. त्या पाण्याच्या आधारावर आधी प्रदीपनं टरबुजाचं उत्पादन घेतलं आणि आता पपईची लागवड केली आहे. फक्त पपईची शेती करून पाटील दरवर्षी 3 लाख रुपयांचं उत्पन्न घेत आहेत. आमचा भाग हा तसा खारपान पट्टाच आहे. इथं पाण्याचा बराचसा अभाव आहे. पाणी लागलं तर ते खारं असते. मग एक सरकारी स्कीममधून एक तलाव खोदून घेतलं. त्या तलावाचं पाणी वर काहीतरी करायचं, पण ते पाणी कमी पडलं. तर त्यात थोडंसं विहिरीचं पाणी टाकलं. त्याचा फायदा असा झाला की विहिरीचं पाणी त्यात गेल्यामुळे त्यातला क्षारही कमी झाला आणि ते थोडं चांगल्या प्रमाणात यायला लागलं. तर म्हटलं चला याच्यावर काही वेगळं करून पाहतं. मग पपई लावली आणि पपईचं जास्तीत जास्त आपण सेंद्रियवरच ठेवण्याचा प्रयत्न केला. शेणखतावर आणि त्याचं काही औषधं वगैरे न वापरता त्यात गोमूत्राचाच वापर जास्त केलेला आहे. आणि या संदर्भात बोलूया. आमचा अकोल्याचा रिपोर्टर कुंदन जाधव आपल्यासोबत आहे. कुंदन, एक अनोखा प्रयोग करून एक वेगळं उदाहरण शेतकऱ्यांच्या समोर या शेतकऱ्यांना ठेवून दिलेलं आहे. काय सांगशील? अशा प्रकारे आणखी काय प्रयोग केले गेलेले आहेत? हो सर, आता प्रदीप पाटलांनी जसं हा प्रयोग केलाय खारपानपट्ट्यामध्ये, तशी जर बागायती शेती बिलकुलच फुलत नाही. फक्त या अशा भागात फक्त कोरडवाहू शेती केली जाते. पण या प्रदीप पाटलांनी ही जी शेती केलेली आहे आणि हा जो प्रयोग केलेला आहे इथं, या प्रयोगामुळेच इतर शेतकऱ्यांना आता तिथल्या भागातील प्रेरणा मिळत आहे आणि ते प्रदीप पाटलांकडून सल्ला घेत आहेत की आज त्यांनी बागायती शेती कशी करायची. सर धन्यवाद कुंदन या सगळ्या अपडेट्स बद्दल. या शेतकऱ्यांनी जी आपली शेती फुलवली आणि त्यातून जे उत्पन्न मिळवलं आहे, अशा पद्धतीनं कमी शेती क्षेत्रामध्ये देखील, कमी ह्याच्यामध्ये देखील आपण उत्पन्न चांगलं घेऊ शकतो आणि मेहनत करून चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो. त्याचं हे तरुण शेतकऱ्यांनी घालून दिलेलं उदाहरण आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामधल्या रोकडेश्वर सूतगिरणीमध्ये काम करणाऱ्या 400 कामगारांवर बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सूतगिरणीच्या व्यवस्थापनानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं 30 कोटी रुपये कर्ज फेडले नाहीत, म्हणून बँकेनं सूतगिरणीला सील ठोकलाय. सूतगिरणी कसंही करून सुरू करा, नाहीतर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा कामगारांनी दिलाय.
त्यांनी सूतगिरणीच्या आवारात ठिय्या आंदोलनही केलं. यावर संचालक मंडळ ठोस उत्तर द्यायला तयार नाही, तर वसमतचे आमदार या परिस्थितीसाठी व्यवस्थापनालाच जबाबदार धरतायत. माझं घर माझ्यावरच चालते. माझे 3 लेकरं आहेत खाणारे. घरात कुणी काम करणारं नाही. हे ह्या सूतगिरणीचं कुलूप काढावं आणि आम्ही गरीबाला आम्हाला काम द्यावं ही विनंती आहे. हे जर काम नसलं तर दुसरं कोणतं काम द्या. शेतात कामं नाहीत. शेतकरी आत्महत्या करायला तर आम्ही गरीब काय करावं. आम्ही जर आत्महत्या केली तर आमचे लेकरं काय करतील, परदेशी होऊन जातील. मी ते 2-4 वर्ष झालं काम करते, पण आम्ही काम करत असताना अचानक बँकेच्या लोकांनी येऊन कुलूप लावलं आणि आम्हाला आमच्या हातातलं काम घेतलं. माझी एवढीच विनंती आहे की बँकेच्या लोकांनी कुलूप काढून आम्हाला आमच्या गरिबांना काम द्यावं. माझं सर्व कुटुंब माझ्या एकलीवर आहे. माझी 4 लेकरं आणि माझा एक अपंग नवरा आहे. तरी त्या बँकेला माझी इतकीच कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला काम द्यावं. आमचं म्हणणं एकच आहे की आज बेरोजगारीची खूप परेशानी आहे. तरी आम्हाला वाटते की गिरणी कोणत्याही परिस्थिती चालू होणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि आज आम्ही 400 कामगार यासाठी जमले आहोत की आम्हाला गिरणी त्वरित चालू व्हावी आणि आमच्या हातात काम मिळावं. आता बँकेने नोटीस दिल्यानंतर सुद्धा 5 डिसेंबरला सूतगिरणीने राज्य सहकारी बँकेला 30 लाखाचा चेक दिला, जो 6 तारखेला इन्कॅश झालेला आहे. आणि असं असून सुद्धा राज्य सहकारी बँकेने 17 तारखेला चालू सूतगिरणीला कुलूप लावलं आणि कामगारांना बेरोजगार केलं. हे मला वाटतं अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. प्रशासकीय दृष्ट्या जरी बँकेची कारवाई योग्य असली तरी सामाजिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन बघता आणि सध्याच्या मराठवाड्यातल्या दुष्काळाची परिस्थिती बघता 400 लोक बेरोजगार होणं हे कोणाच्याही हिताचं नाही आणि सामाजिक दृष्टीने सुद्धा याचे दुष्परिणाम होऊ शकतात. मार्केटमध्ये आपला माल कसा विकायचा, काय भावात विकायचा, माल तयार करण्यासाठी कच्चा माल कशा पद्धतीने खरेदी करायचा याचं पूर्ण ज्ञान नसल्यामुळं हा सगळा कर्जाचा बोजा झालेला आहे. कर्जाचा बोजा झाल्यानंतर व्यवस्थापनानं व्यवस्थित लक्ष घेऊन चांगल्या तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्यायला पाहिजे होता, तो त्यांनी घेतला नाही आणि म्हणून हे कर्ज सूतगिरणीवर झालेलं आहे. आणि या संदर्भात बोलूया. आमचा हिंगोलीचा रिपोर्टर कन्हैया खंडेलवाल आपल्यासोबत आहे. कन्हैया, गेल्या किती दिवसांपासून ही सूतगिरणी बंद आहे आणि ज्या प्रकारे आता MD सांगत होते की 30 लाखाचा चेक आम्ही बँकेला दिला, मात्र अजूनही त्यांच्याकडनं परवानगी मिळत नाहीये. बरोबर आहे राजेंद्र. हे रोकडीच्या सूतगिरणी ही मराठवाड्यातली एक नामवंत सूतगिरणी आहे. अतिशय व्यवस्थितपणे चालणारी सूतगिरणी आहे आणि विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ धोरपत असताना इथे अनेकांना रोजगार देणारी सूतगिरणी आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सहकारी बँकेनं 17 डिसेंबर रोजी या सूतगिरणीला सील लावलेला आहे. यामुळे जवळपास 400 कामगारांना बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये अनेक कामगार असे होते की ज्यांच्या शेतामध्ये पिकलं नसल्यामुळे त्यांनी या सूतगिरणीवर काम सुरू केलं होतं आणि आता लगेच 2-3 दिवसामध्ये काम सुरू केल्यानंतर लगेचच त्यांचं काम बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारची वेळ आलेली आहे. आता यामध्ये संचालक मंडळ हा याचं अतिशय नियोजन शून्य कारभार असल्यामुळं याचा भुर्दंड मात्र कामगारांना भोगावा लागत आहे. राजेंद्र, धन्यवाद कन्हैया. या सगळ्या माहितीबद्दल अधिक पाठपुरावा आपण या सगळ्या घटनेचा करत राहणार आहोत. यानंतर गावाकडच्या बातम्यावर वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत. यवतमाळ जिल्ह्यातल्या झामाबाईंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची प्रशासनानं घेतली दखल. IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या जांब इथल्या झामाबाई तोडसाम या आदिवासी महिलेनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची अखेर दखल घेण्यात आली आहे. या 70 वर्षाच्या आदिवासी महिलेनं वनविभाग आपले पैसे देत नसल्यामुळं मी स्वतःला जिवंत गाडून घेईन असं पत्र झामाबाईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. ही बातमी IBN लोकमतनं दाखवल्यानंतर महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि घाटंजीचे आमदार राजू तोडसाम यांनी याची दखल घेतली. संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले. तर आमदार राजू तोडसाम यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचंही म्हटलं. त्यांच्या शेतामध्ये 2011 मध्ये जे
झाडं तोडल्या गेलेली होती, त्याचा मोबदला त्यांना आजपर्यंत मिळाला नाही अशा या तक्रारीमध्ये या ठिकाणी त्यांची तक्रार आहे. मी या ठिकाणी नक्कीच या तक्रारीची दखल घेतलेली आहे. जिल्हा अधिकारी आणि संबंधित वन विभागाचे CCF यांना तातडीने या बाबतीची चौकशी करण्याचे सूचना आणि आदेश मी या ठिकाणी दिलेले आहेत. हे प्रकरण मी उद्या किंवा परवा मी हाऊसमध्ये हा विषय लावणार विधानभवनामध्ये आणि मी माझ्या आदिवासी महिला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार. सह्याद्री आणि पश्चिम घाटाच्या कुशीत लपलेलं चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणजे पर्यटक आणि अभ्यासकांसाठी उत्कृष्ट ठिकाण. हिरवागार निसर्ग, चांदोली धरण आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ही इथली वैशिष्ट्य. मात्र अपुऱ्या सोयी सुविधांमुळे हे ठिकाण दुर्लक्षितच राहिलंय. ही परिस्थिती बदलावी यासाठी महाबळेश्वरच्या धर्तीवर चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा विकास व्हावा असा प्रस्ताव सांगलीचे जिल्हाधिकारी शासनाकडे पाठवणार आहेत. हा मन मोहून टाकणारा देखावा आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरीच्या सीमेवर हे राष्ट्रीय उद्यान आहे. एका बाजूला कोयना आणि दुसऱ्या बाजूला राधानगरी, यामुळे चांदोलीला अनन्यसाधारण महत्व आहे. इतकी नैसर्गिक संपत्ती असूनही याचा पर्यटन आणि अभ्यासासाठी फारसा प्रसार झालाच नाही. त्यामुळे याच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकच ठिकाणी जवळपास 3 ते 4 प्रकारचे अनुभव आपल्याला मिळू शकते. इथे डीप फॉरेस्ट आहे, त्याचा फॉरेस्ट मधले जे सर्व गतिविधी आपल्याला करता येते, प्लस त्याच्या लागूनच धरण आहे, धरणमध्ये आपल्याला बोटिंग वगैरे करता येते, प्लस कास प्लेटू सारखा जे सातारामध्ये कास प्लेटू आहे त्याच्यासारखा इथे जोडंबी पठार आहे आणि त्याच्यावर वेगळे वेगळे जवळपास मी स्वतः बघितलेले 100 पेक्षा जास्त प्रकारचे फुलांची ते अगदी कास प्लेटू सारखीच इथे ते फुल काही ठराविक कालावधीत येतात. चांदोलीपर्यंत येण्यासाठी पर्यटकांना दुपार किंवा कधी कधी संध्याकाळ होते. इथे राहण्या खाण्याची काहीच सोय नाही. इथे पर्यटनासाठी कितीतरी आकर्षक ठिकाणं आहेत. ती पाहण्यासाठी किमान 2 दिवस लागतात. अभ्यासक आणि निसर्गप्रेमींना तर आणखी जास्त काळ राहावं लागतं. आता पर्यटकांना राहण्याची, खाण्याची सोय, बोटिंग, जंगलात फिरण्यासाठी वाहनांची सोय आणि इतर सोयी सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. पर्यटनाचा विकास झाला तर त्याचा फायदा स्थानिकांनाही होणार आहे. हा जर पर्यटनास खुला झाल्यास त्या ठिकाणी स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, उद्योग वाढतील, त्या ठिकाणी बाहेरील पर्यटक येतील व स्थानिकांना रोजगार मिळेल आणि संपूर्ण परिसराचं त्याचबरोबर सांगली जिल्ह्याच्या वैभवामध्ये भर पडेल. चांदोली हे राज्यातलं 6वं राष्ट्रीय उद्यान आहे. 318 चौरस किलोमीटर इतका त्याचा विस्तार आहे. प्राण्यांच्या निरनिराळ्या प्रजाती, कास पठाराप्रमाणे झुळंबीचं फुलांचं पठार, वन औषधी, अनेक ऐतिहासिक स्थळं ही इथली खास वैशिष्ट्य. निरनिराळ्या प्रकारची 2 मुंगसं सापडतात, 2 प्रकारचे सिवेट कॅट सापडतात, दिसतात. तसंच बिबट्या दिसतो, वाघ दिसतो, मोर आहे, नंतर सांबर आहे, चितळ आहे, अस्वल आहेत, गवेरेडे आहेत आणि अनेक प्रकारचे पक्षी आहे. मोठा हॉर्नबिल आहे, छोटा हॉर्नबिल आहे. तसेच अनेक प्रकारची जवळजवळ 125 ते 150 प्रकारची फुलपाखरं आहेत. चांदोली अभयारण्याला दररोज 50 ते 100 पर्यटक भेट देतात. सध्या सुरक्षित भाग सोडून या जंगल परिसरात जंगल सफारी करण्याची सोय नाहीये. विकासाचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर पर्यटकांना जंगलात आणखी आतमध्ये जाता येणार आहे. त्यामुळेच इथे येणाऱ्या जंगलप्रेमींचं आता शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय. आसिफ मुर्सल, IBN लोकमत, चांदोली राष्ट्रीय उद्यान, सांगली. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. बारामतीमध्ये हुरडा पार्ट्यांवर ताव मारण्यासाठी दूर दूरून येत आहेत खवई. डिसेंबर महिन्यात शेतातील ज्वारी बहरात येऊ लागली की खवय्यांना वेध लागतात ते हुरडा पार्ट्यांचे. बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या ज्वारी बहरात आल्यामुळे हुरडा पार्ट्यांची रेलचेल सुरू झालेली आहे. हुरड्याबरोबर पिठलं, बाजरीची भाकरी, ठेचा या गावरान मेव्याचा आनंदही पर्यटकांना मिळतोय.
साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात ज्वारी फुलोऱ्यात आल्या की हुरडा पार्ट्या सुरू होतात. बारामती तालुक्यातला जिरायत भाग ज्वारीचा आगर म्हणून ओळखला जातो. अवकाळी पावसामुळे ज्वारीचं पीक जोरदार आलंय, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात हुरडा पार्ट्या रंगताना दिसत आहेत. हॉटेलमध्ये खाणं आणि हुरडा पार्टीत खाणं यात खूप फरक पडलेला आहे. आम्हाला इथं जो आनंद मिळतो, सगळे मुलं बाळाबरोबर असतात, तर एकंदरीत अनुभव खूप सुंदर भेटला. गरम गरम हुरडा मिळणं शहरातल्या लोकांना खूप मुश्किल गोष्ट आहे, ती इथं यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. लहानपणी हुरडा खाल्ला होता, त्याच्यानंतर बरेच दिवस मिळालाच नव्हता. तर ह्या काकांचं, गवळी काकांचं नाव ऐकल्यानंतर आलो. तर इथे येऊन खूप छान, जसं माझ्या लहानपणी आमच्या शेतात आम्हाला मिळायचा तसाच हुरडा आता इथे आम्हाला खायला मिळतो. गूळ, सगळ्या दोन्ही प्रकारच्या चटण्या, दही, खूप छान एक निसर्गाचा पण अनुभव आहे. ऍक्च्युअली आपली ग्रामीण संस्कृती आहे ती लोप पावलं चालली आहे, पण इथं आल्यावर मला कळलं की नेचर किती सुंदर आहे. खरंच इथं खूप छान अनुभव आला. मी हुरडा गरम गरम खाल्ला, तो कसा शेकतात ते पण बघितलं. तसंच म्हणजे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, हा अगदी गावरान अस्सल मेनू आहे, त्याचाही आम्ही खूप आनंदाने आस्वाद घेतला. आम्ही 4 वर्षापासून हुरडा पार्टीचं आयोजन करतोय. त्या हुरड्यामध्ये सुरती दूध मोगरा, गुळभेंडी, उत्तरा गुळभेंडी असे 3 प्रकारचे गरम गरम अगटीला भाजून हुरडा, त्याच्याबरोबर चटणी, दही देतो. साधारणपणे शनिवारचे किंवा रविवारचे असे 100-1 लोकांपर्यंत अरेंजमेंट करावी लागते. त्याच्यामध्ये सगळं असं दही लावण्यापासून ते भाज्या बनवणे वगैरे याच्यापर्यंत सगळं आम्ही काम घरीच करतो. नंतर गावाकडच्या बातम्यावर इथंच थांबू. पहा फक्त IBN लोक.